महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन यावेळी रायगड येथे एक सोहळा पार पडतोय. आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे याविषयी बोलण्यासाठी. संदीपजी, एकूणच कशा पद्धतीचा आजच्या या वर्धापन दिनाची रूपरेषा असणार आहे? काय वेगळेपण असणार आहे आज? आज 20वा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आज आम्ही हा साजरा करतो आहे. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज इथे आलेले आहेत. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही आजचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. त्याच्यानंतर गडाच्या खाली येथील पायथ्याशी इथे आपण मंडप उभारला. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करून आम्ही हा वर्धापन दिन साजरा करतोय. एकूणच काल आवाहन करण्यात आलं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून, फक्त राजकीय व्यक्तींनीच नाही तर ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे, मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवायची आहे, अशा सर्वसामान्य व्यक्तींनी देखील या ठिकाणी सदस्य नोंदणी करावी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. नाही, निश्चितपणे आज आपण मराठी म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. मला असं वाटतं याच मराठी पण जपण्यासाठी, महाराष्ट्रातला मराठी पण टिकवण्यासाठी सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा, असं आपल्या माध्यमातून सुद्धा मी आवाहन करेन. किती सदस्य नोंदणी, संघटन बांधणी पुन्हा नव्याने आता केली जाते? येत्या काळात कशा पद्धतीने ही संघटन बांधणी आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या राजकारणात बघा, दिसून असं येईल आहे, का? सदस्य नोंदणी करत असताना अनेक लोक तुम्हाला भेटतात, अनेक लोक संपर्क साधतात, ज्यांना सक्रियपणे काम करायचं आहे. आपण जर बघितलं तर ते आमच्या फॉर्ममध्ये सुद्धा एक कॉलम आम्ही ठेवला आहे की ज्यांना सक्रियपणे राजकारणात काम करायचं आहे त्यांनासुद्धा आम्ही इथे त्यांचं वेलकम करू. त्यांना निश्चितपणे एखादी जबाबदारी देण्यात येईल. अच्छा. आपण बघतोय की सक्रिय राजकारणात आता ज्या पद्धतीने सदस्य नोंदणी आणि लोकांना जोडून घेतलं जाते पक्षासोबत, त्यामुळं नवे काही चेहरे देखील पक्षात काम करताना आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.